ती मला खूप आवडली, कारण काय आम्ही सगळ्यांनी पूल बघून डिसाईड केला की यांना बुक करायचा. अच्छा. त्या पूल ओपन आहे, वरून जो व्ह्यू आहे तो बॅकग्राऊंड तो डोंगराचा आहे, म्हणजे तिकडे फोटो वगैरे काढायला मस्त आहे. आणि जेवणाची क्वालिटी पण आवडली. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्ह्यूअल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा कर्जतमध्ये, भालेवडी कर्जतमध्ये असलेल्या अमर फार्म हाऊसला भेट देण्यासाठी. 20 to 25 पीपल अकोमोडेशन देणारा हा कंप्लीट प्रायव्हेट फार्म हाऊस म्हणजेच अमर फार्म हाऊस आपल्याला 3 डॉर्मेटरीसह आणखी कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय आहे, या साऱ्या काही गोष्टी आपण नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या ट्रॅव्हल व्ह्यूअल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा अमर फार्म हाऊस जर तुम्हाला आवडला आणि या ठिकाणी व्हिजिट करावीशी वाटली तर स्क्रीनवरती दिसत असलेला ॲड्रेस गुगल मॅप करा, गाडीला स्टार्टर मारा आणि बाय रोड थेट येऊन पोचा अमर फार्म हाऊसला. आणि तुम्ही जर बाय रोड नाही येता बाय ट्रेन यायचा विचार करत असाल तर कर्जत स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल. कर्जत स्टेशनला उतरल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर आल्यानंतरच प्रायव्हेट आणि शेअरिंग दोन्ही प्रकारे ऑटो अवेलेबल असतात. जी पॉसिबल असेल ती ऑटो पकडून अगदी सहजरित्या तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. ट्रॅव्हलिंग बिलकुल कन्व्हिनियंट असणार आहे मित्रांनो. तरीसुद्धा काही इश्यू आले तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि अमर फार्मच्या टीमची सहाय्यता घ्या. चला तर मग मित्रांनो, वेळ न दवडता या प्रायव्हेट विला या प्रायव्हेट फार्म हाऊसला म्हणजेच अमर फार्म हाऊसच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तब्बल 3.5 एकरमध्ये वसलेल्या या अमर फार्मचे मेन गेट एंटर करून पुढे आल्यावर एक रॉयल एंट्री करत आपण पोहोचतो इथल्या मेन लोकेशनला. मेन लोकेशनला आल्यावर या अमर फार्मचा एक ओव्हरऑल व्ह्यू कशा प्रकारे दिसतो ते आपण पाहून घेऊयात. ओव्हरऑल व्ह्यू पाहिल्यानंतर आपण इथल्या सर्व अमेनिटीज अगदी एक एक करून सविस्तरपणे समजून घेऊयात. सर्वप्रथम आपण वळतोय इथल्या रूम्सकडे. समोर दिसतोय असे टोटल 2 डॉर्मेटरी विल्ला आणि या 2 डॉर्मेटरी विल्लामध्ये एकूण 3 डॉर्मेटरी रूम्स असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या विल्ला बाहेर असणाऱ्या पॅसेजमध्ये छान पलंगसुद्धा अवेलेबल आहेत. 8 डॉर्मेटरीमध्ये 3 डबल बेडसह या रूममध्ये AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीजसुद्धा आहेत. तसेच इथे भिंतीवर असणाऱ्या या पेंटिंग्स अगदी मन प्रसन्न करतात. 6 लोकांसाठी ही रूम अगदी कम्फर्टेबलच आहे. लगेचच आपण इथलं वॉशरूमसुद्धा पाहून घेऊयात. या डॉर्मेटरीमधील हे वॉशरूम आकाराने प्रशस्त, मोठे आणि वेस्टर्न फिटिंग असलेले दिसून येते. या वॉशरूममध्ये पाणी गरम करण्यासाठी गिझर तसेच शॉवर, मिरर, वॉश बेसिन यांसारख्या सर्व सेवा सुविधा असल्याचे पाहायला मिळते. यासोबतच या वॉशरूममध्ये आपल्याला शॅम्पू, सोप यांसारख्या ऑल टॉयलेटरीज प्रोव्हाइड केल्या जातात. याच विल्लामध्ये या डॉर्मेटरी रूमच्या अगदी जस्ट बाजूलाच अगदी सेम टू सेम असा दुसरा डॉर्मेटरी रूम आपल्याला पाहायला मिळतो. या रूममध्ये सुद्धा 3 डबल बेडसह AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज असल्याचे दिसून येतात. या रूममधील वॉशरूमसुद्धा आकाराने मोठे आणि वेस्टर्न फिटिंग असल्याचे दिसून येते. या वॉशरूममध्ये देखील पहिल्या वॉशरूमप्रमाणेच पाणी गरम करण्यासाठी गिझर तसेच शॉवर, मिरर, वॉश बेसिन यांसारख्या सेवा पाहायला मिळतात. यासोबतच शॅम्पू, सोप यांसारख्या बेसिक टॉयलेटरीज हे वॉशरूम आपल्याला प्रोव्हाइड करते. यानंतर आपण आलो आहे इथल्या सेकंड डॉर्मेटरी विल्लाकडे. या विल्ला बाहेर देखील एक मोकळा पॅसेज दिसून येतो. आतमध्ये एंटर केल्यावर एक प्रशस्त आणि मोठ्या आकाराचा एक डॉर्मेटरी हॉल आपल्याला दिसून येतो. यामध्ये 2 डबल बेडसह एक्स्ट्रा मॅट्रेस प्रोव्हाइड करून 12 ते 13 लोकांची व्यवस्था केली जाते. या डॉर्मेटरीमध्ये देखील AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज असल्याचे आपल्याला दिसून येते. इथे असणारे वॉशरूमसुद्धा आकाराने मोठे व वेस्टर्न फिटिंग असलेले दिसून येते. येथील हे सगळेच वॉशरूम आकाराने मोठे, सर्व सेवा प्रोव्हाइड करणारे आणि विशेष म्हणजे नीट अँड क्लीन असल्याचे दिसून येते. या वॉशरूमच्या बाहेरच एक वॉश बेसिनसुद्धा अवेलेबल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण आलोय इथल्या स्विमिंग पूलकडे. इथे किंग साइज स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
4.5 ते 5 फीट डीप असलेल्या या पूलमध्ये इथे आलेले गेस्ट कशा प्रकारे एन्जॉय करतायत ते आपण पाहतच असाल। इथे स्विमिंग पूलच्या जस्ट बाजूलाच आपल्याला टोटल 6 आर्टिफिशियल वॉटरफॉल असल्याचे दिसून येतात। या वॉटरफॉलच्या इथे सुद्धा एक सेकंड आणि सेपरेट असा बेबी पूल असल्याचे पाहायला मिळते। या बेबी पूलमध्ये बसून वॉटरफॉलचा आनंद लुटताना हे गेस्ट आपल्याला दिसतच आहेत। या अमर फार्ममध्ये इंडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला कॅरम बोर्ड, सापशिडी, लुडो, चेस यांसारख्या गेम, तर आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या सर्व ॲक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येतो। तब्बल 3.5 एकर इतक्या मोठ्या आकाराचे क्षेत्र या अमर फार्मला लाभल्याने इथे सर्वत्र नारळ, पेरू, आंबा, चिक्कू यांसारखी फळबाग पाहायला मिळते। इथे आल्यावर जणू एक कोकणरम्य वातावरणाचीच अनुभूती येते। मोठे क्षेत्र असल्याने इथे थंडीच्या वेळी बॉनफायर सुद्धा लावले जाते। त्यासोबतच या अमर फार्ममध्ये बर्थडे सेलिब्रेशन, ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंट, वेडिंग सेरेमनी यांसारखे इव्हेंट सुद्धा अरेंज केले जातात। यानंतर आपण आलोय इथल्या कॅन्टीन एरियामध्ये। 25 to 30 पीपल सिटिंग कॅपॅसिटी असलेल्या या कॅन्टीन एरियामध्ये टीव्ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। टीव्ही पाहत पाहत आपण फूड एन्जॉय करू शकतो, तर काही गेस्ट येथील समोर असणाऱ्या गार्डनमध्ये बसून सुद्धा जेवणाचा आस्वाद घेतात। याच कॅन्टीनमध्ये आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजेच हाय टी, त्यासोबतच डिनर प्रोव्हाइड केले जाते। इथल्या व्हेज आणि नॉनव्हेजच्या सर्व डिशेसची चव अगदी अप्रतिमच असते। या अमर फार्मचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या कस्टमर्सना घरगुती पद्धतीचं जेवण सर्व केले जाते। बाजूला दिसत असलेलं फूड पॅकेज मेनू कार्ड व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता। या फूड पॅकेज व्यतिरिक्त इथे बार्बिक्यू सेटअपद्वारे तंदुरीसारखे इतरही स्टार्टर मेनू आपल्याला ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केले जातात। या सर्व स्टार्टरची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर कसं आहे जेवण इकडचं? आवडलं सगळ्यांना? कुठून आला आपण सर? विलेपार्लेवरून। अच्छा, कसा आला अनुभव इथे अमर फार्म मध्ये? म्हणजे कसा यांचा कंपाऊंड पण मस्त आहे आणि पूलची जी लोकेशन आहे ती मला खूप आवडली, कारण काय आम्ही सगळ्यांनी पूल बघून डिसाईड केला की यांना बुक करायचा। अच्छा, पूल ओपन आहे, वरून जो व्ह्यू आहे तो बॅकग्राऊंड तो डोंगराचा आहे, म्हणजे तिकडे फोटो वगैरे काढायला मस्त आहे। जेवणाची क्वालिटी पण आवडली। हा, म्हणजे यांच्याकडे हे स्पोर्ट्स पण आहेत, म्हणजे इंडोर आउटडोर गेम पण आहेत। आउटडोर गेम म्हणजे आउटडोरच आम्ही खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो आम्ही, क्रिकेट पण खेळलो। मला मेन आवडला तो पूल जास्त, स्विमिंग पूल सगळ्यात जास्त आवडला तुम्हाला सगळ्यांना? अच्छा, त्यावरून आम्ही बुकिंग केली। यूट्यूबवरती एक छोटीशी फॅमिली आहे आमची, ट्रॅव्हल व्ह्यूअल नावाची। लवकरच आता आम्ही 1000चा टप्पा पार करतोय, तर त्यांच्यापैकी जर कोणी येत असेल या ठिकाणी अमर फार्ममध्ये, जर समजा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना यावंसं वाटलं तर त्यांना तुम्ही सजेस्ट करणार का इकडे येण्यासाठी? रिकमेंड करू शकताय म्हणजे असं? कारण काय यांची सर्व्हिस पण चांगली आहे, जेवण चांगलं आहे, आणि म्हणून मला लोकेशन आवडली पूलची, आणि बाकी यांचा लोकेशन पण आवडलं तुम्हाला? कंपाऊंड पण आवडलं मला, बाग पण आहे यांची, फळांची बाग आहे, बरोबर, आंबे आहेत, चिकूची झाडं पण आहेत, आवडलं। सगळ्यांनी एन्जॉय केलं मग अमर फार्म मध्ये? ओके सर, थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल। रात्रीच्या वेळी या अमर फार्मचे दृश्य तर अगदी नयनरम्यच असते। या फार्ममधील रोषणाई आणि रात्रीची शांतता येथे आलेल्या गेस्ट लोकांना अगदी आल्हाददायक वातावरणाची अनुभूती देते। या अमर फार्मचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथूनच आपण कर्जत राफ्टिंग अँड वॉटर स्पोर्टच्या प्रोजेक्टला सुद्धा व्हिजिट करू शकतो। हा राफ्टिंगचा प्रोजेक्ट येथून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। या राफ्टिंगचा फुल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर मित्रांनो, हा होता कम्प्लिटली प्रायव्हेट असा अमर फार्म हाऊस भालेवडी कर्जतमधला। हा अमर फार्म हाऊस जर तुम्हाला आवडला असेल तर या ठिकाणी एक वेळ जरूर व्हिजिट करा, आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यूअल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्टसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यूअल। जय हिंद, जय भारत।